रडते कशाला? नमस्कार सगळ्यांना, कसे आहात तुम्ही? वेलकम टू मदर डॉटर व्लॉग. सो तुम्हा सगळ्यांचं खूप दिवसातून आमच्या व्लॉगमध्ये स्वागत आहे. सो हा व्लॉग काहीतरी खास आहे आणि हे तुम्हाला पुढे कळेलच आणि काहीतरी मोठी गुड न्यूज ही आहे. सो चला मी तुम्हाला पहिले घरातलं सगळं दाखवते, तर तुम्हाला थोडा अंदाज येऊनच जाईल की काय चालू आहे ते. सो गाईज, इथे मी आणि मम्मी निघालो होतो गॅस सिलेंडरचं काम करायला. बट आम्ही खाली गेलो तर ते काका आम्हाला खालीच भेटले, गॅस सिलेंडरवाले. सो मम्मीने त्यांच्याशी बोलून खालीच काम जे काय होतं ते करून घेतलं. मग आम्हाला लांब जायची गरज नाही पडली. सो आम्ही आणि मम्मी परत घरी आलो आणि मी तुम्हाला ना घराचा पसारा दाखवते आहे. सगळ्या रूमांमध्ये पसारा झाला होता जस्ट बिकॉज ऑफ शिफ्टिंग. आणि मी सगळ्यात जास्त हा व्ह्यू मिस करणार आहे शिरवळचा. आणि आमचे काही थोडेच दिवस आहे शिरवळमध्ये. सो इथे ना ड्रेसिंग टेबल, माझं स्टडी टेबल आणि माझा हा बेड आहे ना, सो आम्ही काही गोष्टी ना विकून दिल्या होत्या शिरवळमध्येच, कारण की ह्या आम्हाला नको होत्या, म्हणजे नॉट इन यूज होत्या. सो आम्ही विकून दिल्या होत्या. सो मम्मी त्यांच्याशीच बोलत होती आणि ही जी मांडणी आहे ना तीही विकून दिली होती. आणि ह्या गोष्टी मम्मीच्या फार जुन्या आहेत. सो मम्मीला असं होत होतं की नाही नको द्यायला, बट काही गोष्टी द्याव्या लागतात. आणि येस, आता एक नवीन जर्नी आमची सुरू होत आहे. सो त्यासाठी एवढं थोडंफार ठीकच आहे. आणि इथे मम्मी ना मांडणीवरचे सगळे भांडे खाली उतरवत होती, कारण की ती मांडणी ही द्यायची आहे. सो आणि इथला ड्रेसिंग टेबल गेला, त्यामुळे बेडरूमची जागा अशी मोकळी झाली आणि माझ्या रूममध्ये तर फक्त बेडच राहिला आहे. नेक्स्ट मॉर्निंग. सो हा नेक्स्ट डे व्हिडिओ शूट करत आहे. आणि इथे ना मी चालली होती पप्पांना बस स्टँडला घ्यायला, कारण की पप्पा धुळ्याला असतात. सो पप्पा धुळ्यावरतून इकडे आले होते, कारण की आम्ही फायनली आता शिफ्ट होतो आहे नाशिकला. सो त्यासाठी पप्पा आले होते. आणि मग पप्पा आले आणि पप्पा 4 महिन्यातून घरी आले होते. माझ्या बड्डेच्या वेळेसच आले होते जानेवारीमध्ये, आणि फायनली आज आले. आणि मग पप्पांची रिॲक्शन जरा वेगळीच होती, कारण की घरभर एवढा पसारा झाला होता. आणि मग मी हा रात्री व्हिडिओ शूट करते आहे डिरेक्टली. आणि आमची लास्ट नाईट आहे शिरवळमध्ये, आणि खूप असं इमोशनल होत होतं आणि खूप ॲक्च्युली शिरवळशी अटॅचमेंट झाली होती. सो गाईज, आजची रात्र शेवटची आहे ह्या घरात. अँड 9-10 वर्षाची जर्नी कशी संपून गेली काय समजलंच नाही. खूप मिस करणार आहे ह्या घराला, आणि खूप मेमोरीजही झाल्या आहेत. आणि इथे माझे फ्रेंड्स, स्कूल, सगळं चाइल्डहूडपासून ते पूर्ण आत्ता टीनेजपर्यंत सगळ्या मेमोरीज आहेत माझ्या इथे. सो आय एम गोना मिस. सो आता भेटूयात आपण उद्या सकाळी. आता झोपते. लास्ट डे अँड लास्ट नाईट ऑफ दी शिरवळ. ओके, बाय गाईज. आणि हा व्हिडिओ रात्री 12:30 वाजता शूट होत आहे. आणि ही मम्मीची सगळ्यात जास्त फेवरेट प्लेस, जिथे मम्मीना बसायची, चहा वगैरे पण मम्मी तिथेच प्यायची. आणि मम्मी त्या प्लेसला खूप मिस करणार आहे. आणि त्यानंतर नेक्स्ट डे हा व्हिडिओ शूट करत आहे. आणि आमचे जरा प्रॉब्लेम्स झाले होते पॅकर्स अँड मूव्हर्सचे. जसं की मी तुम्हाला काल बोललं की आज आम्ही जाणार होतो, बट नाही, कारण की पॅकर्स अँड मूव्हर्सनी 1 डेचा डिले केला. आणि मग आम्ही गॅस सिलेंडरचं वगैरे सगळं काम म्हणजे करून टाकलं होतं. सो गाईज, आम्ही खूप दिवसातून या हॉटेलला आलो आहे जेवायला. ॲटलिस्ट 3-4 मंथ्स तरी झाले असतील, तोंड पण बघितलं नव्हतं या हॉटेलचं. सो गाईज, इथे मसाला पापड आणि तावजी स्पेशल व्हेज नान वगैरे आम्ही जेवलो. आणि मम्मी पप्पा जेवणसुद्धा नीट नाही केलं, कारण की पॅकर्स अँड मूव्हर्सचा प्रॉब्लेम झाला होता. सो लास्ट वेव ऑफ रिच हे बघा. इथे हे आहे बघा, असं हे ते जरा तुटलं आहे त्यामुळे. आणि असं फ्रीज आहे फुल. नेक्स्ट मॉर्निंग. सो गाईज, हा जो व्लॉग येत आहे तो 3-4 दिवसाचा असा मिळून येत आहे. आणि इथे नेक्स्ट डे शूट होत आहे हा व्हिडिओ. हाय गाईज, गुड मॉर्निंग. सो आज आहे 4 मे. तर मी हा व्लॉग 4 मेला शूट करते. आणि कालच ॲक्च्युली आम्ही नाशिकला पाहिजे होतो. सो जरा पॅकर्स अँड मूव्हर्सचा प्रॉब्लेम झाला, तर त्यांनी लास्ट मोमेंटला एकदम आम्हाला असं सांगितलं की आम्ही येणार नाहीत म्हणून, आणि डिले होईल असं. सो मम्मी खूप चिडलेली अँड ते झालं सॉर्ट. सो फायनली ती आज येत आहेत. सो आमचा 1 दिवसाचा डिले झाला. आणि मी परवा तुम्हाला म्हटले की आमची शेवटची रात्र आहे इथे ह्या घरात, बट तसं नाही झालं. सो काल रात्री आम्ही इथेच होतो. आणि मग आज फायनली आम्ही शिफ्ट होतो आहे. सो सगळं सामान काढलं आहे. आणि जेवढं आमच्याकडनं होऊ शकतो तितकं आम्ही पॅक केलं आहे. बाकी थोडंफार जेवढे मोठे गोष्टी त्यांना पॅकर्स अँड मूव्हर्स पॅक करणार आहेत.
सो असं काही आहे आणि खूपच काल प्रॉब्लेम झाला होता आणि काल सगळं काही शूट नाही करू शकले कारण एवढ्या गोंधळात काही समजतच नव्हतं आणि मम्मी पण फार टेन्स झाली होती की आता कसं काय होईल कारण डिस्टन्स भरपूर आहे. सो फायनली आता काहीतरी होतं आहे. आय मीन आज शिफ्टिंग होणार आहे तर मी तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये शेअरच करेल की काय काय होतं आहे काय काय नाही. जितकं माझ्याकडनं होईल तितकं. तर पटकन तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सो गाईज इथे 9:30 वाजता पॅकर्स अँड मूव्हर्स आले आणि त्यांनी एकदम फास्टमध्ये सगळं सामान भरायचं चालू केलं आणि ते असं काहीच नाही. ते बॉक्स आणतात, एक गोणी आणतात, जो सामान त्यांच्या हाताला आला तो घेतात आणि तो पॅक करतात आणि एकदम प्रॉपर वेमध्ये करतात. आणि ना मी हे बॉक्सेसवर असं लिहून ठेवलं होतं किचन युटेन्सिल्स वगैरे म्हणजे नाशिकला गेलो तर म्हणजे पटकन लक्षात येईल की ह्या बॉक्समध्ये काय नाही तर मध्ये शोधायला पण खूप टाईम जातो. आणि ते ग्लासला ना असं पॅक करत होते म्हणजे एका रेड कपड्यामध्ये म्हणजे की ते तुटू नये म्हणून. सो असे सगळी काळजी घेऊन पॅकर्स अँड मूव्हर्सने एकदम छान पॅकिंग केली. सो गाईज आता पूर्ण घरात पॅकिंग चालू आहे अँड हळूहळू सगळं सामान खाली जातं. सो आम्ही दुपार एक म्हणजे 2-3 वाजेपर्यंत इथनं निघून जाऊ आणि थोडं इमोशनल होतं आता जसं जसं नाशिकला जाण्याची वेळ येते आहे. अँड आता मी जरा आईस्क्रीम खाल्ली कारण मी सकाळपासून काही खाल्लंच नव्हतं कारण ती आम्ही जे हे आमचं ते जुनं फ्रीज आहे तेही चाललं आहे म्हणजे आम्ही एका जणांना देतो आहे. सो असं आहे. आणि काल इथे ना पार्सल आणलं होतं रात्री कारण की काल गॅसचं काम झालं ना त्यानंतर जेवण बनवायला काहीच नव्हतं. सो ते पार्सल आणलं होतं. सो ते उरलं थोड्या वेळ ते रूम टेम्परेचर लागलं की मस्त खाऊन घेणार. सो दॅट्स इट. आणि मी तुम्हाला सगळं शेअरच करते की काय कसं काय चालू आहे ते. सो गाईज इथे ते काचेच्या भांड्यांना ना बबल रॅपमध्ये रॅप करत आहे कारण की ते फुटू नये म्हणून. आणि जेवढे पण ग्लास आहेत ना त्यांना असं रेड कार्पेटमध्ये पॅक केलं आहे आणि हा त्यांनी सामान आणलं होतं पॅक करण्यासाठी आणि जो सामान पॅक होतो आहे त्यांना ते बाहेर काढत आहेत. आता ते हळूहळू सगळं सामान बाहेर आणतं आणि लिफ्टने खाली नेणार आहेत. मग अशी काही आमची पॅकिंग सुरू आहे. आणि इथे ना देव्हाऱ्याची ना पॅकिंग मम्मी आणि पप्पा करत आहे एका बॉक्समध्ये. तर एकदम प्रॉपरली होत आहे. आणि इथे आमचं फ्रीज चाललं आहे आणि मम्मीची इच्छाच नव्हती ही फ्रीज नेण्याची बट ठीक आहे आता. सो ते फ्रीज गेलं आणि मग हे बघा आमचं घर आता एकदम हळूहळू खाली होत आहे. जेवढा सामान पॅक होतो आहे त्याला ते बाहेर नेत आहेत आणि लिफ्टने खाली घेऊन जात आहेत म्हणजे जशी ट्रक येईल तर तशी तो सामान पटकन डंप करून नेता येईल. सो इथे चाललं आहे फ्रीज. सो गाईज आमचं जेवढाही सामान आहे आम्ही सगळं घेऊन चाललो. एकसुद्धा गोष्ट अशी नाही आहे की जी सोडून जातो आहे. आणि कचरा पण आहे ना तो पण आम्ही एका गोणीत भरून खाली मावशींकडे देऊन येणार आहे म्हणजे कोणाला जे नेक्स्ट येतील भाडेकरू राहायला त्यांना काही प्रॉब्लेम नको व्हायला. त्यामुळे मग आम्ही एकदम त्याची काळजी घेतली आहे त्या गोष्टीची. गाईज हा माझा रूम होता माझा आणि दादाचा आणि आता मी सोडतो ह्या घराला. काय माहिती मी किती रडणार आहे किती नाही कारण याच्या आधी माझं खूप रडून झालं आहे. मम्मीला माहिती आहे ते बट आज नाही इमोशनल होणार. नंतर कधी आठवण आली तर बघू बट आज नाही. A few moments later. सो गाईज आता मी आली आहे खाली जरा गाडीत आणि आम्ही गाडीनं वॉश करून आणली होती ही पण आणि ही पण. सो आम्ही जाणार आहे 4 व्हीलरने आणि तो सामान आमचा मागून येईल. मी ॲक्च्युली लॅपटॉप घ्यायला आली आहे कारण की लॅपटॉपला चार्जिंग करायची होती. सो मग मी खाली पण लक्ष देत होती आणि वरती तर मम्मी पप्पाच होते मग थोडा करून सामान चालला होता. आणि हा आहे मास्टर बेड आणि हा बेडची अशी खासियत आहे ना की तो पूर्ण फोल्ड होतो म्हणजे सगळे त्याचे पार्ट्स निघतात आणि त्याला असं आपण फोल्ड करून ठेवू शकतो. त्यामुळे त्यांनी ते तसं ओपन केलं त्याला पूर्ण आणि तसं ठेवलं. आणि कपाटींनासुद्धा रेड कार्पेटने असं पूर्ण हे केलं कारण की ते खराब होऊ नये आणि स्क्रॅचेस वगैरे येऊ नये म्हणून. आणि ऑलमोस्ट आमचं घर खाली झालं होतं फक्त लास्टला राहिला होता तो म्हणजे देव्हारा आणि हा थोडासा किरकोळ सामान जो की हे करू. आणि आम्ही सगळं रूम क्लीन करून दिला होता म्हणजे झाडू वगैरे मारून आणि थोडासा पोचाही मारला होता जस्ट बिकॉज की कोणाला प्रॉब्लेम नको व्हायला आमच्यामुळे. अँड येस गाईज पूर्ण घर खाली झालं. हे बघा हे तर सगळ्यात जास्त मिस करणार. हा व्ह्यू तर सगळ्यात बेस्ट होता तिकडे नदी होती सगळं मिस करणार आहे गाईज. स्टार्टिंगचे दिवस नाशिकमध्ये राहायला फार अवघड झालं. नंतर ऑल इज वेल पूर्ण गाईज पूर्ण रूम खाली झाला आहे. अँड दिस इज द व्ह्यू वी गॉना मिस सो मच. खाली हा आमचाच सामान आहे हवाला आणि हा व्ह्यू यार खूप ब्युटिफुल आहे. सो असं काही एंड होतो आहे आमच्या ह्या घराचं.
मेमोरीज 10 years ऑफ अटॅचमेंट टू दिस होम. सो गाईज इथे मम्मी ना सगळ्या रूमांमध्ये असं स्वस्तिक काढत होती. मम्मीने हे घर असं एकदम स्वतःचं घर म्हणून जपलं आहे. जरी हे भाड्याचं घर असलं तरी आम्ही त्या घराला खूप क्लीन नीट आणि सगळं ठेवलं होतं. आणि ही गणपती बाप्पांची फ्रेम आहे जी आम्ही लावून चाललो आहे एक आमची आठवण म्हणून ह्या घराला. सो आम्ही ह्या घराला खूप मिस करणार आहे, मी आणि मम्मी तर सगळ्यात जास्त. कॉज आमची जास्त अटॅचमेंट होती. दादा आणि पप्पा तर निघून गेले होते बट आम्ही ह्या घराला होतो एंडपर्यंत. सो येस, आणि हे जे हँगिंग होती ती पण मी लावून चालली की राहू दे माझी आठवण म्हणून. बट काय माहिती नेक्स्ट भाडेकरू तर ठेवतात की नाही, बट इट्स ओके. सो असं काही आहे. आणि सगळा रूम आम्ही असा खाली केला आहे आणि मम्मीने हे पूर्ण टूर घेतला आहे अँड दॅट्स इट. आणि त्यानंतर आम्ही आलो खाली आणि आमचं सगळं सामान येऊन गेलं होतं खाली आणि ट्रक पण आली होती. मला तिथे हळूहळू करून ट्रकमध्ये सगळं सामान डंप करत होते. थकलो आहे ना लय खूप. पप्पा हाय. खूप काही दिले या सोसायटी. रडते कशाला. ओके, सो हे घर आहे आणि आता द एंड ऑफ दी शिरवळ एरा. काही नाही, रडायचं नाही मला काहीच. मी जसं तुम्हाला सांगितलं आधी की मी रडणार नाही आहे. आमचे पप्पा चालले नवीन घरात नाशिकला. सो गाडीमध्येही काही सामान भरलं आहे आणि मोठ्या नारळाचं इथे पण. आणि हे ना आमच्या नारळाला कोंब आलं. हे दुसरं नारळ ज्याला कोंब आलं. आणि ते पुढे बघा हे जे झाड दिसतंय ना हे पहिलं नारळ. ते पहिलं नारळ आहे. आणि ते झाड आहे ना फार मोठं झालं, म्हणजे ते भिंतीला टेकायचं. आम्ही तिथे डायनिंग टेबलवर ठेवायचो ना. आता हे सगळे झाडं ते सगळे नवीन घरात जाणार आहे. सो गाईज आता ह्या चावी सबमिट करायला चाललो आहे. सो हे घर आमचं भाड्याने होतं बट आम्ही त्याला एकदम आमच्यासारखं आमच्या स्वतःच्या घरासारखं जपलं. आणि जरा त्रास होतो हे घर सोडताना आणि शिरवळी सोडताना, बट काही नाही. आता ती वेळ आली आहे सो आता ही मी चावी सबमिट करते चेअरमॅन त्यांना आणि मग आम्ही इथून निघतो आहे. आता ही ट्रक ऑलमोस्ट आमचं सामान भरत आलं आहे. मग ते उद्या सकाळी येतील. आम्ही आधी नाशिकला पोहोचून जाऊ आणि आम्ही 4 व्हीलरने चाललो आहे आमच्या. सो आता फायनली निघतो आहे आणि जाता बघू महादेवाच्या मंदिरात जातो इथलं शेवट टाईम. आणि जरा मला हा इमोशनल होतं आहे बट ओके, मी तुम्हाला जसं म्हटले मी रडणार नाही. सो या. A few moments later. सो मी परत आले वरती. चावी देण्याच्या आधी म्हटलं एकदा घरात येऊन बघावं. सोड वाटत नाही आहे काही. लिटरली मला रडायला येतं. म्हणजे मी बोललं होतं मी रडणार नाही बट आय एम फीलिंग इमोशनल राईट नाउ. मला आणि माझी फेवरेट प्लेस होती ती माझा बेड होता. इथून सगळा विंडोचा व्ह्यू यायचा. मी जेव्हा मला असं काही वाटलं मी आणि मम्मी इथे बसायचो आणि हा व्ह्यू एन्जॉय करायचो. बाय बाय. हा हायवे पण खूप मिस करू आम्ही. आणि तुम्ही एखाद्या गोष्टीला अटॅच झाला तर त्याला पटकन असं विसरू नाही शकत. आणि आम्ही ते 10 वर्ष होतो फ्रॉम लास्ट 10 years. तुम्ही समजूच शकता की 10 years म्हणजे किती वर्ष होते. आणि माझं चाइल्डहूड म्हणजे फ्रॉम 1st to 2nd स्टँडर्ड ते आता 10th झाली आहे माझी. तोपर्यंत आम्ही इथे होतो. सो या फिलिंग व्हेरी बॅड टू लीव दिस बट पुढे पण काहीतरी चांगलंच होणार आहे. सो वी आर शिफ्टिंग टू नाशिक बट आहे. टाटा बाय बाय माय हाऊस. सो आता मी जाते आणि पहिले ही चावी चेअरमॅन त्यांना सबमिट करते. सो चला. लास्ट टाईम ह्या लिफ्टमध्ये पण चालले आणि हे म्युझिक पण मे बी लास्ट टाईम ऐकते. सो येस वी आर नाव गोईंग. सो आता आम्ही लगेचच निघतो आहे आणि आमचं सामानही लगेच निघेल. सो चला जाऊया. सो गाईज मी खाली येतो सगळा सामान ट्रकमध्ये डंप झाला होता आणि ट्रकही लगेच निघाली आणि त्याच्या मागे लगेच आम्ही पण निघालो आणि आम्ही जाता जाता पहिले मंदिरात चाललो होतो. सो चला आपण जाऊया. बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, उंदीर मामा की जय. आमचा प्रवास सुखाचा हो. सो गाईज आम्ही निघालो आहे शिरवळवरतून फायनली नाशिकला जायला. 27,883 किलोमीटर.
गाईज जसं की मी तुम्हाला बोललेले की जाता जाता आम्ही इथल्या केदारेश्वर शिरवळच्या मंदिरात जाणार आहोत. सो आलो आहे आम्ही. सो मंदिरात दर्शन करून येतो आणि मग पुढची ट्रिप कंटिन्यू म्हणजे जर्नी. आणि येस फायनली महादेवांचं दर्शन घेऊन आम्ही निघालो. वन लास्ट टाईम आम्ही आमच्या सोसायटीला बघतोय अँड देन आम्ही निघालो. आणि मी खूप प्रचंड रडले त्या क्षणाला आणि मी ऑलमोस्ट रडतच चालली होती. सो गाईज आजचा व्लॉग इथपर्यंत. जर व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला मी नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या अँड बाय बाय. लॉट्स ऑफ लव्ह.